नमस्कार, मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज मी आहे मुंबईतल्या उपनगरात. माझ्या मागच्या या चकाकत्या इमारती आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या आहेत त्या अर्थातच बीकेसीचा आहे, परंतु बीकेसीचा एक असाच चेहरा मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आपण बघू शकता ही नदी, याच मिठी नदीतून वाहतूक व्यवस्था सुरू करू, याच मिठी नदीतून आपण पर्यटन करू, असे मोठमोठ्या घोषणा राजकीय पुढाऱ्यांनी दिल्या होत्या. परंतु सध्या मिठीची काय अवस्था आहे ते आपण बघतोय. माझ्या मागे आपण बघू शकता कशा पद्धतीनं लोक इथं आज गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. ही तीच दृश्य, ही तीच मुंबई आहे जिथं मोठमोठे स्वप्न बघण्यासाठी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत. परंतु आज मुंबईची काय अवस्था आहे? कुछ बोल के भाई किसी कुछ फायदा नहीं है, क्योंकि कोई आवे और देख के चले जाए, आश्वासन देते हाँ भाई हो जाएगा. अभी इलेक्शन है तो सब आएंगे. काहीच समस्या, सगळ्या समस्या जसं आहे तसंच आहे पहिल्यापासून. काय डेव्हलपमेंट नाही, काय बदल नाही, काय विकास नाही, काही नाही. आपण हायवेनी प्रवास करताना चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचं जेवण असं जे बघतो आणि जे खातो ते मुंबईमध्ये पण चुलीवर मिळतं. पण बघा या लोकांना चुलीवर कशा पद्धतीनं आज मुंबईमध्ये जेवण बनवण्याची वेळ आली. किती वर्षापासून राहता इकडे? 10-12 वर्ष होती. आणि हे असंच बनवावं लागतं? हाँ ऐसा ही बना. काय सिलेंडर नाही की काय? नहीं सिलेंडर नहीं, आगे मत ही बना तो है तो. अच्छा. हम लोग ऑटो देते क्या बोल के जाते हैं, हम लोग तुम्हारा जो है वो करके देंगे. हम लोग के पास 20 साल से पानी नहीं, 20 साल से लाइट नहीं, हम लोग ऐसे अंधेरे में रहते हैं. अभी भी अगर आप आके देख सकते हो हम लोग के घर में रात में अंधेरा रहता है. हिंदू मुस्लिम को क्या है, तो तकलीफ सबको है. हिंदू भी बाथरूम जा रहा है, मुसलमान भी बाथरूम जा रहा है, सिख भी जा रहा है, ईसाई भी जा रहा है. तो सबकी समस्या है, हर आवाम की समस्या है, कोई मेरे एक की तो नहीं है क्या नहीं सर? हर किसी के घर में बदबू जा रहा है, लेकिन कोई बोलता ही नहीं है. कोई नहीं आता है यहाँ पे. हम लोग देखो अभी हमारे घर खोल के देखेंगे तो इतने सारे मच्छर दिखेंगे. यहाँ देखो इतनी गंदगी, लाइट नहीं, पानी नहीं. हम लोग कैसा रहते इतने सालों से, वो हमारा दिल ही जानता है. तर वांद्र्यातल्या झोपडपट्ट्या बघितल्या, तिथले प्रश्न आपण ऐकले. माझ्या मागे एक इमारत दिसते, नवीन शासकीय वसाहत आहे ही वांद्र्यातली. इथं हजारो शासकीय कर्मचारी राहतात. ही इमारत बाहेरून बघितल्यानंतर असं वाटत असेल की ती सुखासुखीचं आयुष्य हे शासकीय कर्मचारी जगतायत. हायकोर्टाला जागा द्यायची म्हणून आम्हाला इथे चतुर्थ शनीच्या रूममध्ये आम्हाला शिफ्ट केलं आहे. इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेवरेजचा प्रॉब्लेम आहे, सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे. आजूबाजूच्या झोपड्यातले इकडे गर्दुल्ले इथे फिरतात. तिथं आल्यानंतर पाण्याचा प्रश्न खूप मोठा झाला, कारण पाणी एकच वेळ येत होतं सकाळी, ते पण टाक्या खराब, गाळ असल्यामुळे पाणी खराब येतं. तर आज मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुंबईच्या पूर्व उपनगरात होतो. अर्थातच माझ्या मागे जे निवासस्थान आहे त्याच निवासस्थानी राहणारे पुढारी जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं आक्रमक प्रचार करतायत. परंतु याच ठाकरेंकडे जर सत्ता आली किंवा महायुतीच्या वाट्याला जर सत्ता गेली तर मात्र या भागात विकास जो आहे, जो प्रतीक्षित आहे, त्याला पूर्ण करण्याचं आव्हान या नेत्यांच्या पुढे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर मी शिवाजी बोलतो. या कार्यक्रमात तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही मराठी.